की बाबासाहेब आंबेडकरला एका शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर राहून कशा पराकाष्ठेने कशा पद्धतीने शाळा शिकलेत याचं तात्काळ उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. शाळेमध्ये बसणाऱ्या मुलांपैकी बाबासाहेब आंबेडकर हे बाहेर बसायचे, परंतु त्या शाळेतल्या मुलांना काही समजत नव्हतं. ब्राह्मण लोक, सवर्ण लोक, त्या सवर्णांची मुलं अतिशय चाणक्य बुद्धीची असून सुद्धा, सवर्णाची मुलं असून सुद्धा त्यांना मास्तर वारंवार त्यांच्याकडे बोट करून, त्यांच्याकडे ध्यान देऊन, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करून त्यांना शिकवलं जात होतं, परंतु त्यांना काही समजलं जात नव्हतं. त्यानंतर शिक्षकाचं लक्ष हे बाबासाहेबाकडे केंद्रित झालं आणि बाबासाहेबाकडे केंद्रित होऊन बाबासाहेबाला आडव्या तिडव्या भाषेमध्ये ते शिक्षक विचारायचे आणि त्यांचं मन खचून द्यायचे की हे शिक्षक सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना किती तुच्छतेने वागवतात, किती तुच्छतेने बघतात. जशा पद्धतीने ही मुलं वागतायत तशाच पद्धतीने हे गुरुजन वर्ग सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसोबत तशाच पद्धतीनं वागताना आपल्याला दिसत आहे. तरी पण बाबासाहेबांचं लक्ष त्या शिक्षणाकडे असायचं. मन लावून बाबासाहेब आंबेडकर त्या गणिताकडे, त्या फळ्याकडे बघायचे. डोकं तिकडं असायचं, नजर चाणक्य बुद्धीकडे असायची आणि तशा वर्तनातून बाबासाहेब आंबेडकरांना पराकाष्ठेनं शिक्षण घेऊन कुठेही कमकुवतता मनामध्ये बाळगली नाही आणि कुठेही कमी पडण्यास बाबासाहेब आंबेडकर समर्थ झाले नाही. पर्जन्य परीक्षा. रात्रभर धो पाऊस पडत होता. दिवस उगवला तरी पाऊस पडतच राहता आणि वाढतच होता. पाऊस लागू नये म्हणून सूर्य सुद्धा ढगा आड गेला होता. त्यांचा प्रकाश मात्र पावसात मनसोक्त भिजत होता. म्हणजे रात्र झाली आणि रात्री जो धो अशा पाणी पडायचा आणि पाणी, दिवस उगवला तरी पाऊस पडतच होता आणि वाढतच होता. पाऊस लागू नये म्हणून सूर्य सुद्धा ढगाळ गेला होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा शाळेमध्ये जायचं होतं तर पाऊस सुद्धा पडत होता, परंतु अंगावर काही छत्री नाही, त्यांना पैदल जावं लागत होतं. मग जशा पद्धतीनं पावसाला ढग हे आड जातात पाऊस अडवण्यासाठी, तशाच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्या प्रकाश मात्र पावसात मनसोक्त भिजत राहत होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावर पाणी जरी पडलं, कितीही वेदना जरी झाल्या, तरीही बाबासाहेब काही मात्र त्या पाण्यामध्ये थांबले नाही. आपला शाळेचा क्रम त्यांनी चालूच ठेवला. भीमा पावसाची गंमत पाहत होता. शाळेची वेळ केव्हा झाली होती. त्याला शाळेत जायचे होते. शाळेवरचा त्यांचा राग कधीचाच गेला होता. आता त्याला शाळेची ओढ लागली होती, कारण त्याला खूप शिकायचे होते, ज्ञान मिळवायचे होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये काय होती, एक जिद्द होती, चिकाटी होती की मी काही जरी झालं तरीही मी शिक्षण घेतलं पाहिजे. काहीही झालं, कुठेही मला कितीही अडीअडचणी आल्या, कितीही माझ्यावर वार झाले, प्रतिवार झाले, तरी मात्र मी काही इथं थबकणार नाही. त्यांच्या बुद्धीची हुशारी पाहिली, त्यांची महत्वाकांक्षा पाहिली आणि त्यांचे शिक्षकही त्यांच्यावर माया करू लागले. बघा, कालांतरानं मग काय झालं, त्या शिक्षकाच्या मनामध्ये एक प्रेमभाव निर्माण झाला, एक आतुरतेची भावना निर्माण झाली. माया, करुणा, प्रेम, दया ह्या गोष्टी त्या मास्तरांच्या मनावर बिंबू लागल्या. कारण बाबासाहेब आंबेडकर कसे होते, एक चाणक्य बुद्धीचा विद्यार्थी होता. आणि कुठलाही मास्तर जरी असेल आणि त्या वर्गामध्ये जर एखादा हुशार विद्यार्थी असला तर निश्चितच मास्तर लोक त्या विद्यार्थ्याचं काय करतात, हर्ष करतात, त्याला एक आपल्या लाडामध्ये
प्रेमामध्ये वागवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. तशाच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर हे एक कसे होते, हुशार बुद्धीचे विद्यार्थी होते. आणि हुशार बुद्धीचे विद्यार्थी असल्यामुळं त्या बाबासाहेब आंबेडकराला ते शिक्षक सुद्धा कालांतरानं काय लावू लागले, माया लावू लागले, प्रेम लावू लागले. त्यांची महत्वाकांक्षा पाहिली आणि त्यांचे शिक्षकही त्यांच्या माया करू लागली, त्यांची विचारपूस करू लागले, त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले, त्यांचे भाकीत करू लागले. हा मुलगा आपले नाव काढणार. रामजी त्याला काहीच कमी पडू देत नव्हते. त्यांनी एक छत्रीही भीमाला घेऊन दिली होती. म्हणजे त्या शिक्षकाला असं वाटलं होतं की या मुलाला जर काही कमी पडत असेल तर निश्चितच मनानं आपण सुद्धा मदत करायला तयार आहोत, अशा पद्धतीची भावना त्या शिक्षकाच्या मनामध्ये रुजू लागली. परंतु रामजी सुभेदार आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारची अडीअडचण निर्माण होईल किंवा कुठल्या पद्धतीचं काही कमी पडल असं काही रामजी सुभेदार करून ठेवत नव्हते. त्यांना छत्रीच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये छत्री द्यायचे, कपडे लते चांगल्या दर्जाचे, चांगल्या उच्च वर्णीयाचा मुलगा दिसला पाहिजे. तो जरीही अस्पृश्याचा विद्यार्थी असेल, अस्पृश्याचं लेकरू असेल, तरीही मात्र सवर्णाच्या बिंडासारखं ते त्या शाळेमध्ये कसं दिसायचं, उठून दिसत होता. म्हणून रामजी सुभेदार सुद्धा त्यांना काही कमी पडू देत नव्हते. भीमा हातात छत्री घेऊन पावसाकडे बघत होता. शाळेला उशीर झाला होता, पण आज वेळेकडे भीमाचे लक्ष नव्हते. त्यांचे सारे लक्ष आज पावसाकडे होते. भीमाच्या डोक्यात एक कल्पना शिरली आणि त्याने ठरविले आज पावसात भिजत जायचे. म्हणजे बाबासाहेबाला एक उन्हाळ व्यक्तिमत्व, म्हणजे असं की बाबा आपण आता जाऊन बघायचं की बाबा आता आपण भिजत गेलं की काय होते. मग ती छत्री जरी असेल आपल्या जवळ तरी मग आपण काय करायचं, ती छत्री भिजत 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 आपण त्या शाळेपर्यंत जायचं. अशी कल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या एक डोक्यातनी शिरली. हळूहळू पाऊस कमी झाला. भीमाने छत्री ठेवून दिली, दप्तरही ठेवून दिले आणि तो पाऊस येण्याची वाट पाहू लागला. पावसालाही ते कळले असावे, कारण पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला. पण भीमा मुसळधार पावसाची वाट पाहत होता. काही वेळाने मुसळधार पाऊसही सुरू झाला. भीमाला आनंद झाला. त्याने भर पावसात उडी घेतली आणि तो छाती पुढे काढून चालू लागला. अगदी ऐटीत हळूहळू पाऊस डोक्यावर घेत होता. म्हणजे त्या पावसात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना कधी असं वाटलं नाही की हा पाऊस जरी कोसळत असेल, हा पाऊस जरी येत असेल, तरी मात्र मी माझं शाळेत जाणं काही थांबवणार नाही. त्या पाण्यामध्ये जाण्याची एक बाल्य अवस्थेमध्ये त्या बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटायची, मजा वाटायची, मोज वाटायची. भीमा ओला चिंब झाला. त्यांचे सारे कपडे भिजले. कपड्यातून अंगातून पाणी निथळू लागले. पाण्याचा जोर अधिकच वाढला. पण भीमाने ठरविलेच होते पावसाला भिजून पळायचे नाही. आणि भीमा मंद गतीने ऐटीत पाऊस डोक्यावर घेत चालत होता. अगदी विजयी मुद्रेने कोणावर विजय मिळविला होता, त्याने पावसावर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना हा पाऊस जरी पडत होता तरी मात्र त्या पावसावर विजय प्राप्त केल्यावानी, जसं की एखाद्या रणामध्ये सैन्यामध्ये युद्धासाठी तयार होतो आणि युद्धामध्ये तयार होऊन जर तो विजयाकडे पराक्रम करून विजय प्राप्त करतो, तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांवर जरीही पाणी कोसळत होतं तरी त्या पावसावर बाबासाहेब आंबेडकरांना काय मिळवला होता, एक विजय मिळवला होता. अगदी विजयी मुद्रेने कोणावर विजय मिळवला होता त्याने, तर तो पावसावर विजय मिळवला होता. शाळेला खूपच उशीर झाला होता. भीमाच्या वर्गावर पेंडसे मास्तर शिकवित होते. त्यांनी पाहिले वर्गात भीमा नाही. त्यांनी मुलांना विचारले, भीमा कुठे आहे? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काही लवकर शाळेमध्ये पोचले नाही, कारण इकडेच मजा लुटू लागले. पाण्या पावसात इकडे तिकडे फिरून त्यांना चांगलं वाटू लागलं. साऱ्या मुलांनी भीमाच्या जागेकडे पाहिले. भीमाची कोपऱ्यातली जागा रिकामी होती. तिथे भीमा नव्हता. तो आज शाळेत आलाच नाही सर, कोणीतरी उद्गारले. बाहेर पाऊस सुरूच होता. भीमा पावसामुळे आला नसावा असे त्यांना वाटले. पण भीमाने पावसाची सुद्धा शाळा चुकू नये असे त्यांना वाटत होते. ते भीमाचे हितचिंतक झाले होते. त्यांचे हितच आता ते पाहत होते.
इतक्यात एका मुलाचे लक्ष दाराकडे गेले आणि तो ओरडला, सर ते आले भीमराव आंबेडकर. म्हणजे त्या तेवढ्या पडत्या पाण्यामध्ये त्या वर्गातली, कारण कोपऱ्यातली जागा म्हणलं की बरोबर ध्यानात राहायचं की इथंच भीमराव राहते, इथंच भीमराव बसत असते. मग ती जागा खाली असल्यावर त्या मास्तरला आश्चर्य वाटलं की आज भीमराव शाळेत आला नाही, काय झालं. मग बाहेर बघितलं तर पाऊस चालू आहे. मग पावसात निश्चितच पावसामुळे तो आला नसेल. परंतु मास्तरला असं वाटलं की पाऊस आहे, त्या पावसामुळं आला नसेल. परंतु त्या मास्तरला असं मनामध्ये आदर वाटला की भीमानं पाऊस असल्यामुळं काही घरी राहू नये, कारण त्याला छत्रीची सुद्धा सोय आहे. तो आला पाहिजे, कारण आज शिकवलेलं उद्या काही शिकवल्या जात नाही. तर तेवढ्यात त्या मास्तराच्या लक्षाबरोबरच एका विद्यार्थ्याचं सुद्धा लक्ष त्या भीमाकडे गेलं होतं. आणि त्या विद्यार्थ्याने लगेचच असा आवाज काढला की सर तो भीमराव आंबेडकर आलेला आहे बघा. आला तो. साऱ्या मुलांचे लक्ष दाराकडे गेले. दारात भीमा उभा होता. पावसाने ओलाचिंब झाला होता. त्याच्या सर्वांगातून पाऊस गळत होता. पेंडसे मास्तरांनी पाहिले आणि त्यांनी विचारले, भीमा अरे एवढ्या पावसात कशाला आलास उगीचच. मुलांच्या मनामध्ये मात्र आता एक भीती निर्माण झाली. भीमा ओल्या कपड्यानेच आता वर्गात येणार, सारा वर्ग ओला होणार आणि ओल्यातून आपल्याला यावे लागणार व ओलेपणाच्या स्पर्शाचाही त्या मुलांना विंटाळ होणार होता. पण पेंडसे सरांनी ती वेळ येऊ दिली नाही. ते म्हणाले, थांब. आणि ते वर्गाबाहेर आले. पाऊस थांबला होता. ते भीमाला म्हणाले, चल. म्हणजे पहा, ही सवर्णाची मुलं किती तुच्छतेच्या भावनेची होती, किती आखूड बुद्धीची होती की जर हा आता ओल्या कपड्यानं त्या वर्गामध्ये जर आला तर निश्चितच त्याच्या अंगावरचं पाणी गळल आणि पाणी गळल्यामुळं ती खोली ओली चिंब होईल आणि ओली चिंब झाल्यामुळं आपल्याला त्या वर्गामधून ये जाव करावं लागेल आणि ती खोली मग काय होईल, त्याच्या ओल्या चिंब झाल्यामुळं ती खोली वाटेल आणि आम्हाला सुद्धा त्याचा विंटाळ होईल. म्हणजे त्याचा विंटाळ आम्हाला लागेल आणि आम्ही सुद्धा अस्पृश्याच्या विंटाळानं बाटून जाऊ. परंतु ते मास्तरांना एक विचार केला. ती वेळ येऊ दिली नाही. ते म्हणाले, थांब. आणि ते वर्गाबाहेर आले. पाऊस थांबला होता. ते भीमाला म्हणाले, चल. आणि भीमाला घेऊन ते आपल्या घरी आले. त्यांचे घर जवळच होते. त्यांनी भीमाला सांगितले, ओले कपडे काढ, अंग पुस, हा घे टॉवेल आणि हा घे कपडे. पेंडसे मास्तरांनी भीमाला टॉवेल आणि आपल्या मुलाचे कपडे घालायला दिले. पेंडसे सरांचे प्रेम पाहिले आणि भीमाला भडभडून आले. तो खाली मान घालून उभा राहिला. म्हणजे बघा त्या मास्तरांना किती बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम वाटलं होतं, किती दया आली की आता निश्चितच या वर्गामध्ये गोंधळ निर्माण होईल, या वर्गामध्ये दांगोडा निर्माण होईल. परंतु पाणी उघडलेला होता आणि पाऊस उघडलेला असल्यामुळं त्या पेंडसे मास्तरांनं काय केलं, त्या बाबासाहेबाला घरी नेलं. चल भिवा, घरी चल. कारण तिथूनच मास्तरांची खोली कशी होती, जवळपास राहत होते. आणि घरी नेलं. त्याला अंगाचे कपडे सोडायला सांगितले, टॉवेल दिला, कपडे त्यांच्या मुलाचे घालायला दिले. मात्र बाबासाहेब आंबेडकरच्या मनामध्ये कंठ भरून आला. बाबासाहेबांना समजलं की अरे बाबा इथं किती हा मास्तर जो आहे हा किती दयावान प्राणी आहे, किती माया लावतोय, किती प्रेम देतोय. असं प्रेम देणारा माणूस निश्चितच तुरळक रीत्याने मिळत असतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरला अशा पद्धतीने या मास्तरांना सुद्धा प्रेम लावलं. भीमाला भडभडून आले. तो खाली मान घालून उभा राहिला. अरे उभा का, काढ कपडे, अंग पुस, ओल्या अंगाने सर्दी होईल, घाल हे कपडे, माझ्या मुलाचेच आहेत, तुला सुद्धा मी मुलगाच समजतो. भीमाच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. त्याने ओले कपडे काढले, अंग पुसले आणि त्याला डोळ्यांची आसवे पुसत आली. त्यांच्या डोळ्यांना आसवांचा पुरच आला होता. त्याला रडू कोसळले. अरे रडतोस का, सर मला क्षमा करा, मी चुकलो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरला अतिशय असं वाईट वाटू लागलं की एवढी मोठी मुलं आहेत
माझ्या बरोबरीची लेकरं आहेत, परंतु या लेकराला सुद्धा माझी कधी दयामाया येत नाही, यांना कधी माझ्याबद्दल प्रेम भावना निर्माण होत नाही. परंतु या मास्तरांना एवढं कसं काही माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे, यांना माझ्याबद्दल कशी इतकी आतुरतेची माया निर्माण झालेली आहे, त्यांच्या मनाला एवढा मायेचा पाझर फुटलेला आहे. आणि ते सर मला काही म्हणजे आवरत नाही. आणि ते न आवरल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ढसाढसा रडू लागले. म्हणून शिक्षक काय म्हणतात बाबासाहेबाला, की अरे भिवा रडतो कशाला, रडू नकोस, तुला मी एक जसा माझा मुलगा आहे तशाच पद्धतीने मी तुला सुद्धा माझा मुलगा समजतोय, म्हणून रडायचं इथं काही कारण नाही, रडू नकोस. सर मला क्षमा करा, मी चुकलो. काय चुकला? अरे भर पावसात तू शाळा चुकवली नाही, केवढा अभिमान वाटतो मला तुझा. म्हणजे इतक्या पडत्या पाण्यामध्ये पावसाच्या सरी जरी कोसळत असतील तरी सुद्धा तू शाळेला काही चाट मारले नाही, म्हणून काय चुकला तू. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटलं होतं, की एवढ्या पडत्या पावसाने आपण शाळेत नसतो गेलो तर निश्चितच मनानं मास्तरला आपल्याला कपडे द्यायचं काम पडलं नसतं, आपल्याला घरापर्यंत न्यायचं सुद्धा काम पडलं नसतं. परंतु मास्तर म्हणतात, अरे ते एवढं अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या पडत्या पाण्यामध्ये तू शाळेत आलास, आणि मी जर तुला एवढी सेवा देऊ शकत नसेल तर माझं दुर्भाग्य आहे. म्हणून हे काही तुझी चूक नाही, हा उलट काय आहे, एक अभिमान आहे. सर मी मुद्दाम पावसात आलो जिद्दीने, माझ्याजवळ छत्री होती पण मी ती आणली नाही. छत्री असून तू पावसात भिजत आलास का? सर आश्चर्याने म्हणालो, मला माझे सामर्थ्य पाहायचे होते, जिद्द पाहायची होती. भीमाने आपले डोळे पुसले. म्हणजे भीमानं त्या शिक्षकाला सांगितलं की सर एक माझ्या मनामध्ये जी काही जिद्द आहे, जी काही चिकाटी आहे, जे काही धैर्य आहे, हे मला माझं एक आजमावून पाहायचं होतं की खरोखर पाण्याच्या जर आता माणसाला एखादं जर कार्य करायचं असलं आणि त्याच्या मनामध्ये जर नसलं तर ते काय करते, नाही आता मग काहीतरी ढोंग केल्यासारखं ढोंग करते आणि ते मग समोरचं काम काही करत नाही. म्हणजे मनामध्ये जर जिद्द असली, जर ध्येय असलं किंवा एखादं उद्दिष्ट जर आपण बाळगलं तर निश्चितच मनानं आपण त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. तशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एक काय होतं, ध्येय होतं, चिकाटी होती. कारण त्यांना काय करायचं होतं, या इतका जरी पाणी पडत असेल आणि या पडत्या पाण्यामध्ये मी कितीही जरी भिजलो तरी माझ्या मनामध्ये एकच ध्येय होतं की मी घरापासून पावसातनी भिजत जरी गेलो तरी मात्र मी शाळेपर्यंत जाऊन पोचीन. अशा पद्धतीचं त्यांच्या भीमाच्या मनामध्ये एक धैर्यशीलतेची भावना निर्माण झाली होती. मला माझे सामर्थ्य पाहायचे होते, जिद्द पाहायची होती. भीमाने आपले डोळे पुसले. म्हणजे तू स्वतःची पर्जन्य परीक्षा केलीस, अग्नी परीक्षेसारखी. छान. पेन्शे सरांना भीमाचे कौतुकच वाटले, पण क्षणात ते गंभीर झाले आणि गंभीरपणे म्हणाले, म्हणजे बघा त्या भीमाबद्दल त्या मास्तराला किती म्हणजे आश्चर्य वाटलं की या बाल्य वयामध्ये जर तू एवढी चिकाटी निर्माण करतोस, जर एवढे या पर्जन्याची एक परीक्षा बघतोस, जणू काही एखादी अग्निपरीक्षा, म्हणजे अग्नीची जशा पद्धतीने एखादा साधू संत महंत जशी परीक्षा बघतात तशा पद्धतीनं तू सुद्धा या पर्जन्याची एक परीक्षा घेतलेली आहे. आणि या पर्जन्यमानाची परीक्षा ही तुझ्या खरंच कौतुकास्पद आहे. गंभीरपण. मग तो मास्तर गंभीर झाला. त्या मास्तरला आश्चर्य वाटलं की एवढ्या सत्व कटाक्ष परीक्षेमधून तू आज माझ्या समोर पास झालेला आहे. की खरोखरच एखाद्या विद्यार्थ्यानं जर अशा पद्धतीचं जर ध्येय मनामध्ये ठेवलं तर निश्चितच तो यशाची पायरी गाठल्याशिवाय राहत नाही. असं त्या मास्तरांना बाबासाहेबाबद्दल काय वाटू लागलं, कौतुक वाटू लागलं. भीमा अशी परीक्षा पाहत जाऊ नकोस, यामुळे तुझ्यात ताठा निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल. तू ज्ञानी व्हावे, महाज्ञानी व्हावे, पण तुझ्या ज्ञानाला ताठा यायला नको, अहंकार यायला नको. भीमा ज्ञानाला विकार जळला की ज्ञान मलिन होते. तू ज्ञान मिळव, अभ्यास कर, पण ज्ञानाला विकार जळू देऊ नकोस. अरे तुझ्या चेहऱ्यावर, अंगावर, हातावर
थोरपणाची चिन्हे आहेत, तुझ्या बुद्धीलाही तेच आहे, माझे भाकीत आहे. तू थोर होणार भीमा, तू थोर व्हावे पण शिरजोर होऊ नये, तू ज्ञानी व्हावे पण अहंकारी होऊ नये. म्हणजे बघा, त्या शिक्षकानं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरला एक समजूत सांगितली. तुझं वय हे बाल्यवय आहे. या बाल्यवयामध्ये अशा पद्धतीची तू काही जिद्द करू नको. तुझ्या मनामध्ये एक असा अहंकार निर्माण होईल की मग आता हे केल्यानं मी असा होईन तसा होईन. तुझ्या मनामध्ये अशा पद्धतीचं ताड भावना निर्माण होईल, परंतु ती ताड भावना काही तुझ्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नकोस. कारण तुला ज्ञान घ्यायचं आहे, तुझ्यामधला अहंकार नाहीसा झाला पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञानाला ताटा यायला नको, अहंकार मनामध्ये निर्माण व्हायला नको. भीमा, ज्ञानाला विकार जळला की ज्ञान मलिन होते, म्हणजे ज्ञान खचून जाते. कारण माणसाच्या मनामध्ये जर कुठल्याही गोष्टीचा जर अहंकार आला तर त्या अहंकाराला काय राहते, किंमत राहत नाही. त्याच्या ज्ञानाला किंमत राहत नाही. कुठल्याही गोष्टीचा माणसाला अहंकार नसला पाहिजे, मीपणा नसला पाहिजे. तू ज्ञान मिळव, अभ्यास कर, पण ज्ञानाला विकार जडू देऊ नकोस. अरे, तुझ्या चेहऱ्यावर, अंगावर, हातावर थोरपणाची चिन्हे आहेत. म्हणजे तुझा जे चेहरा आहे, तुझे जे ते माणसं म्हणतात ना की हातावर धनरेषा असते, तशा पद्धतीची तुझ्या हातावर काय आहे, एक बुद्धिरेषा रेखाटलेली आहे. आणि ती बुद्धिरेषा ही तुला शेवटावर नेणार आहे आणि तुझ्या जीवनाचं एक काय करणार आहे, सोनं करणार आहे. तू एक या देशाचा काय आहेस, प्रकाश आहेस. आणि तुझा जो प्रकाश आहे या चहूमुखी पडणार आहे. अशा पद्धतीचं भाकीत त्या शिक्षकानं त्या भिवाला सांगितलं. तू थोर होणार भीमा, तू थोर व्हावे पण शिरजोर होऊ नये, तू ज्ञानी व्हावे पण अहंकारी होऊ नये. म्हणजे तू थोर निश्चित झाला पाहिजे, पण शिरजोर मात्र झाला नाही पाहिजे की कोणाला जाणून बुजून कोणाशी भांडण करणे, कोणाशी वादविवाद घालणे, कोणाशी चेष्टा करणे किंवा कोणाची हेळसांड करणे, हे मात्र तुझ्या हातून कृत्य घडायला नको. तू ज्ञानी व्हावे पण अहंकारी होऊ नये. म्हणजे तू ज्ञान कितीही मोठा झाला, ज्ञान संपादन करता 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 एखादा महाज्ञानी जरी झाला तर चालेल, परंतु मात्र अहंकारी बनू नको की या जगात माझ्या इतकं कोणी शिकलेलं नाही, मी एक फार बुद्धिवान प्राणी आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे, असं आहे तसं आहे, असं काही मनामध्ये आणू नकोस. भीमाने सराकडे पाहिले, त्यांचे डोळे डबडबले होते. त्यांनी आपले डोळे पुसले आणि सरांना नमस्कार केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये पुन्हा एक चालना निर्माण झाली की खरोखर ज्या पद्धतीने आपले आई वडील आपल्याला सांगतायत तशाच पद्धतीने सुद्धा आपल्याला हे शिक्षक सुद्धा आता आपल्याशी एकजूट झालेले आहेत. आपल्या मनामध्ये त्यांचं मन हे मिसळलेलं आहे आणि आपल्यासारखंच ते आपल्याला सांगत आहेत की जशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनामधली जिद्द पूर्ण करायची, त्याच जिद्दीला चालना देण्यासाठी हे शिक्षक सुद्धा आता काम करू लागले आहेत, असं भिवाला वाटू लागलं. सर, मी अभ्यास करीन, वाचन करीन, ज्ञान मिळवीन, पण माझ्या ज्ञानाला कोणताच विकार जळू देणार नाही. भीमाला कळले होते. म्हणजे बाबासाहेबांना त्या शिक्षकाचा नमस्कार केला वाकून, आणि नमस्कार करून त्या शिक्षकांना एक ग्वाही दिली. त्या शिक्षकांना सांगितलं, वचन दिलं की सर, निश्चितच मनाने मी चांगल्या तऱ्हेचा अभ्यास करीन, वाचन करीन, ज्ञान संपादन करीन, पण मात्र माझ्या ज्ञानाला कुठल्याच प्रकारचा विकार घडून देणार नाही किंवा माझ्या मनामध्ये कुठल्याच पद्धतीचा अहंकार निर्माण होऊ देणार नाही. मला कळले होते, अहंकाराने ज्ञान मलिन होते, सौजन्याने ज्ञान तेजाळते, गोष्टीचा त्रास संपला. म्हणजे अहंकार जर माणसाच्या मनात आला तर तो नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात ना, गर्वाचं घर खाली होते. तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरने एवढं मोठं ज्ञानीवंत झाले, ज्ञान मार्ग संपादन केला, ज्ञानाचं प्रतीक बनले, परंतु कधीच बाबासाहेब आंबेडकरांना अहंकाराची गोष्ट केली नाही. पेंडसे मास्तर कोण होते? एका मुलाने
शंका विचारली. पेंडसे मास्तर जातीवंत शिक्षक होते, पण त्याची जात कोणती होती शिक्षकाची? तसे नाही सर. भीमा महार होता, तशी पेंडसे सरांची जात कोणती होती? शाळेत जाती दोनच असतात, विद्यार्थी आणि शिक्षक. भीमा विद्यार्थी होता, पेंडसे सर शिक्षक होते. आणखी एका सरांचा भीमावर फार लोभ होता, जडला. त्याचे नाव माहीत आहे? अण्णा सरांनी विचारले. नाही, सारी मुले म्हणाली. त्या सरांचे नाव होते आंबेडकर. म्हणजे भीमाचेच आडनाव? नाही, भीमाचे मूळ आडनाव आंबावडेकर होते. आंबावडेकर गुरुजीचा त्यावर लोभ होता. हा थोर पुरुष होणार, स्वतःचे नाव मोठे करणार, हे त्यांचे भाकीत होते. आपलेही आडनाव मोठे व्हावे म्हणून आपल्या शिष्याला त्या गुरुने आपले आडनाव देऊन टाकले आणि भीमाला सारे आंबेडकर म्हणू लागले. या शिष्याने आपले नाव तर मोठे केलेच, पण आपल्याला गुरुचे आडनावही मोठे केले. बोला बुद्ध भगवान की जय. भीम भगवान की जय. महात्मा ज्योतिबा फुले की जय. महू गावात झाला होता. महू गाव हे मध्य प्रदेशात आहे आणि मध्य प्रदेशामध्ये आज त्या महू गावाला एक आंबेडकर नगर म्हणून संबोधलं जातं. आणि त्या महू गावात बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार हे एका ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार होते. आणि ते सुभेदार असताना त्या ठिकाणी माता भीमाई आणि रामजी सुभेदार यांच्या दोघांना एक भाकीत म्हणून त्यांच्या काकाने आशीर्वाद देऊन हा सुपुत्र भीमराव त्यांच्या पोटी 14वे रत्न निर्माण झाला. आणि ते 14वे रत्न बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत रामजी सुभेदाराची ड्युटी त्या ब्रिटिश सैन्यामध्ये होती आणि त्यानंतर काही काळ रिटायर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी छावणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार यांनी एका शाळेवर नोकरी केली. तिथेच त्यांनी शिकवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर त्या 2-4 वर्षामध्ये बाबासाहेबांचे 5-6 वर्षाचं आयुष्य वाढत गेलं. बालपण मोठे झाले, शाळेत जाण्याला लायकी झाले. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मूळ गावी म्हणजे आंबावडे गावाला मंडणगड तालुक्यामध्ये त्यांचं गाव आंबावडे गाव ते रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आणि त्या आंबावडे गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर मूळ गावामध्ये राहायला आले रामजी सुभेदार. आणि रामजी सुभेदार राहायला आल्यानंतर त्या गावामध्ये शिक्षणाची काही सोय नव्हती. मग रामजी सुभेदार तिथून साताऱ्याला राहायला गेले. आणि त्या साताऱ्याला राहायला गेल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रायमरी शिक्षण आहे, बाल्य शिक्षण आहे, तर ते प्रायमरी शिक्षण त्या सातारच्या शाळेमध्ये झालं. आणि त्याच सातारच्या शाळेची ही एक कथा आहे. त्या सातारच्या शाळेमध्ये हे पेंडसे मास्तर आणि आंबेडकर गुरुजी. पहिले पेंडसे मास्तर हा बाबासाहेबांना तेवढ्यापर्यंत मानत नव्हता, परंतु जेव्हा या अण्णा मास्तर म्हणजेच आंबेडकर गुरुजी हे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे होते, त्याचबरोबर त्या पेंडसे गुरुजीला सुद्धा कळून चुकलं की हा अतिशय हुशार मुलगा आहे, चाणक्य बुद्धीचा मुलगा आहे आणि हा निश्चितच आपल्या शाळेचं नाव रोशन करेल आणि आपलं नावसुद्धा रोशन करेल. म्हणून ते दोनही मास्तर लोक त्या बाबासाहेबाला मानत असत आणि त्या बाबासाहेबाला अतिशय प्रेमभावना लावत असत. आणि त्या आंबेडकर गुरुजीनं काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा नाव शाळेत टाकलं तर त्यांचं आंबेडकर नाव होतं. आणि त्या आंबेडकर गुरुजीनं बाबासाहेब आंबेडकरांचं सतपाळ नाव असताना त्या रामजी सुभेदाराला म्हटलं की सुभेदार, तुमचं जे सतपाळ नाव आहे ते सतपाळ नावाच्या ऐवजी मला असं वाटतंय की माझं नाव मी या बाळाला आडनाव म्हणून द्यावं. तेव्हा त्या आंबेडकर गुरुजीनं बाबासाहेब आंबेडकरांचं भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे त्या आंबावडे गावावरून त्यांचं आंबेडकर हे नाव प्रसिद्ध केलं. आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांचं सतपाळ नाव बुडून हे आंबेडकर नाव सुरुवात झालं. भीमाचे मूळ आडनाव आंबेडकर होते.
आंबावडेकर होते आणि आंबेडकर गुरुजीचा तेव्हा लोभ होता. हा थोर पुरुष होणार, स्वतःचे नाव मोठे करणार हे त्यांचे भाकीत होते. आपलेही आडनाव मोठे व्हावे म्हणून आपल्या शिष्याला या गुरुने आपले आडनाव देऊन टाकले आणि भीमाला सारे आंबेडकर म्हणू लागले. या शिष्याने आपले नाव तर मोठे केलेच, पण आपल्या गुरुचे आडनावही मोठे केले. कारण त्या गुरुला काय वाटला होता, एक अभिमान वाटला होता की निश्चितच या मुलाच्या नावाबरोबर आपलं नाव सुद्धा भविष्यामध्ये काय होईल, मोठं होईल, आपल्या नावाची सुद्धा गर्जना होईल. जशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची आज रोजी या जगात गर्जना होते, ते सर्व बहुमान जर असेल तर त्या मास्तराचा बहुमान आहे. कारण त्या मास्तराला वाटलं होतं की माझ्या नावाचा सुद्धा पुढं जयकार होणार आहे. आई तू हवी होतीस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची आई. बाबासाहेब आंबेडकर 6 वर्षाचे असताना मरण पावली. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तू जर मी एवढं मोठं वैभव निर्माण करणार होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत होतं. कारण तुम्हाला एका वैराग्यानं म्हणजे त्या साधू संतांना तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे ते बाळ एक कर्म कहाणी घडवणार आहे, अतिशय ज्ञानीवंत होणार आहे, अतिशय ज्ञानाचं प्रतीक होणार आहे, या दीनदलिताचा उद्धारक होणार आहे, या जगाचा प्रकाशदाता सुद्धा होणार आहे. परंतु हे जे माझं वैभव आहे हे पाहण्यासाठी तू जर असतील तर किती तरी माझ्या मनामध्ये काय काय वाटलं असतं. कारण कुठल्याही मुलाला म्हणजे जशा पद्धतीनं आईला एखाद्या लेकराची काय वाटते, आशा वाटते की माझं लेकरू एखाद्या उंच शिखरावर गेलं पाहिजे, माझं लेकरू चांगल्या तऱ्हेने शिकले पाहिजे, माझं लेकरू एखाद्या नोकरीला लागलं पाहिजे, माझं लेकरू चांगल्या एखाद्या हुद्द्यावर गेलं पाहिजे. तशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा एक काय होती, अपेक्षा होती की माझं जे काही हे वैभव आहे हे वैभव माझ्या आईवडिलांना सुद्धा पाहायला पाहिजे होतं. कारण माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी जी काही पराकाष्ठा घेतली असेल, जे काही कष्ट उपसले असतील तर त्या कष्टाचं प्रतीक म्हणून त्यांना ते फळ मिळायला पाहिजे होतं. परंतु कालांतरानं आई भीमरावाचं वैभव पाहण्यासाठी राहू शकली नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आई तू हवी होतीस. भीमाला शाळेत कुणीच मित्र नव्हते, तो एकटाच होता. त्यांच्याशी फारसे कुणी बोलत नव्हते. जे बोलत असत ते तुच्छतेने बोलायचे, तिरस्काराने बोलायचे. भीमाला कुणी जवळ बसू देत नव्हते, सारे त्याला दूर दूर लोटायचे. शाळेत त्यांचा तोच मित्र होता, बाकी त्याला कुणीच मित्र नव्हते. पण भीमाला त्यांची आता आवश्यकताही नव्हती, तो म्हणायचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एकटे राहायचे. काय एकटे राहायचे? कारण बाकीची सर्व कोणाची मुलं होती, सवर्णाची मुलं होती. सवर्णाची मुलं बाबासाहेबांसंग मैत्री करतील का? नाही. कारण याच्या संग जर मैत्री आपण करावं तर आपल्याला विंटाळ होते. ते महाराजा लेकरू आपल्या संग कशात राहणार आहे? म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे एकटं जीवन जगायचे. त्यांना कोणी मित्र नव्हता, त्यांना कोणी बोलत नव्हतं, त्यांना कोणी त्यांच्यासोबत राहू देत नव्हतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना कधीही मनामध्ये असं कुठल्याचं मन वाटू दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरच्या मनामध्ये एकच जिद्द निर्माण होती की हे जरी 1000 असतील पण त्या 1000चा एक मी पोशिंदा बनेन, असं बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये वाटत होतं. ते म्हणतात ना, एक जरी पोशिंदा म्हणजे एक जरी असेल तरी पण मी 1 लाखाचा पोशिंदा आहे. शाळेत माझ्याशी कुणी बोलत नाही, नका बोलू. माझ्यावर कुणी प्रेम करीत नाही, नका करू. मला कुणी मदत करीत नाही, नका करू. मला तुमची गरजच नाही. बाहेर मला खूप मित्र आहेत, एकापेक्षा एक गुणी, एकापेक्षा एक ज्ञानी, एकापेक्षा एक पंडित. म्हणजे तुमच्यापेक्षा हजारो मित्र जर असतील तर बाबासाहेबांचं मित्र कोण होतं? फक्त पुस्तक. कारण या पुस्तकात जे ज्ञान मला मिळतं याच्यापेक्षा मला दुसऱ्या कुठल्याही मित्राची गरज नाही. कारण पुस्तक असं एक मित्रत्व आहे की ते कधीच कोणापुढं काही लपून ठेवू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये जेवढं रेखाटलेलं आहे तेवढं मी जर अध्ययनात घ्यायचं असेल तर निश्चितच मी ते घेऊ शकतो व ते सुद्धा मला देऊ शकते. म्हणून मला कुठल्या मित्राची गरज राहिलेली नाही.
आणि खरे होते ते शाळेबाहेर भीमाला खूप मित्र होते. एकापेक्षा एक गुणी, एकापेक्षा एक ज्ञानी, एकापेक्षा एक पंडित. या मित्रांवर त्यांचे खूप प्रेम होते, जीवापाड प्रेम. ते मित्रही भीमावर प्रेम करायचे, त्यांच्याशी बोलायचे, आपले मनोगत सांगायचे, आपले अंतरंग उघडे करायचे आणि भीमाही त्यांच्या अंतरंगात शिरायचा. या मित्रांनी भीमाला आपल्या अंतरंगात हृदयातच स्थान दिले होते. अगदी जीवाभावाचे मित्र होते ते आणि त्यांनी भीमाला जीव लावला होता. भीमाचे मित्र गुणी होते, ज्ञानी होते, पंडित होते. त्यांच्याजवळ अहंकार नव्हता. भीमाचा त्यांना मिंटाळ नव्हता. ते भीमाला गुणाच्या गोष्टी सांगत, ज्ञानाच्या गोष्टी सांगत, धर्माच्या गोष्टी सांगत. भीमाने या साऱ्या मित्रांना अगदी जवळ केलं होतं. मित्र चितुका मिळावा हाच भीमाचा छंद होता. मित्राचाच त्याला नाद होता. सकाळी उठला की तो या मित्राशी बोलत बसायचा. जेवणाच्या वेळेचेही त्याला भान राहायचे नाही. तो शाळेत गेला की शाळा केव्हा सुटते आणि आपण मित्रांना केव्हा भेटतो याची तगमग त्याला लागायची. शाळा सुटली की या मित्रात तो येऊन बसायचा आणि बोलत राहायचा. मित्राचे बोल ऐकत राहायचा. झोपताना कितीतरी वेळ या मित्राजवळ येऊनच तो झोपायचा. त्यांच्या स्वप्नात सुद्धा मित्र यायचे आणि त्यांच्याशी बोलायचे. अगदी मित्र वेडा झाला होता तो. कोण होते हे मित्र तुम्हाला एवढे लावणारे? त्या साऱ्या मित्राचे एकच नाव होते, ते म्हणजे ग्रंथ. म्हणजे बघा, बाबासाहेबाला असे काही ज्ञानिवंत पंडित मित्र होते की हे ग्रंथ नाही तर ते ग्रंथ नाही तर ते. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या ना कुठल्या ग्रंथाचं वाचन करायचे, कुठल्या ना कुठल्या ग्रंथाची, मग ती गाथा असो. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे काय होते? देवपंथी होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जे संपाळ केला, म्हणजे परतपाळ केला असेल तर ते परतपाळ कोणी केला? आत्याबाईंनी केला, मीरा आत्यानं. आणि मीरा आत्या ह्या एक सात्विक बुद्धीच्या बाई होत्या, संत महात्म्यात रमणाऱ्या होत्या. रामजी सुभेदार आणि मीरा आत्या या दोघांचं बहीण भावाचं नातं हे अतूट नातं होतं, कधी तुटणारं नव्हतं. कारण मीराबाई या अपंग होत्या. रामजी सुभेदार हे एक सुदृढ बलदाढ्य पुरुष होते आणि रामजी सुभेदार देवायज्ञ होते. रामजी सुभेदार सुद्धा कबीरपंथी होते. कबीराचे दोहे ते रोज गायचे. बाबासाहेब आंबेडकरांना त्या दोह्यांनी गमवायचे. आणि बाबासाहेब आंबेडकरचे वडील ड्युटीला निघून गेल्याच्या नंतर त्या बाल्यावस्थेमध्ये आपल्या मीरा आत्या त्या बाळाला म्हणजे भिवाला अतिशय कुठल्या रामाच्या कथा असो, रामायण असो, महाभारत असो, पंचमहाभूत असो, हे सर्व जे काही थोतांड आहे ते पूर्ण थोतांड बाबासाहेब आंबेडकरांना बाल्यावस्थेमध्ये या मीरा आत्यानं सांगलेलं होतं, समजावून सांगितलेलं होतं. कुठलं रामायण असेल, कुठलं महाभारत असेल, ह्या सर्व संपूर्ण ज्या काही कथा असतील तर ह्या संपूर्ण कथा या बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळी माहीत होत्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा जर प्रतिकार या अंधश्रद्धेवर केला असेल तर याला सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ होते, ते म्हणजे रामजी सुभेदार आणि दुसरं म्हणजे मीरा आत्या. ग्रंथ हेच भीमाचे जीवाभावाचे मित्र होते, सच्चे मित्र होते. एखादा ग्रंथ दिसला की भीमा तो ग्रंथ मिळवायचा, वाचायचा, शब्दाने शब्द वाचायचा, त्यातले ज्ञान बुद्धीत साठवायचा आणि ग्रंथ संग्रही ठेवायचा. कितीतरी ग्रंथ त्याने आपल्या संग्रही ठेवले होते. त्यांचे घर ग्रंथ संग्रहालय झाले होते आणि त्यांची बुद्धी ज्ञान संग्रहालय झाली होती. शाळेपेक्षा या ग्रंथांनी भीमाला केवढे तरी ज्ञान दिले होते, त्याचे अज्ञान दूर केले होते. एक दिवस भीमा शाळेतून घरी आला. आज तो आपल्या मित्राशी बोलेना. त्याचे आपल्या मित्राकडे लक्षच नव्हते, त्यांचे कशाकडेच लक्ष नव्हते. तो अस्वस्थ झाला होता, बेचैन झाला होता. काय झाले होते त्याला? रामजीने त्याला विचारले, भीमा काय झाले तुला? काही नाही. काहीतरी झाले आहे बाबा, मला काहीच झाले नाही असे म्हणून तो कृत्रिम हसला. पण रामजींना जाणवले, भीमा कुठेतरी दुखावला आहे, मनाने नाही तर शरीराने.
ते भीमाच्या जवळ गेले, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमाने त्यांनी विचारले, भीमा काय दुखते तुझे? बाबा, बरेच माझे काही दुखत नाही, मी अगदी ठणठणीत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकराला आई नसल्यामुळं आईची सर्व उपमा या रामजी सुभेदाराला भीमाला द्यावं लागत होती. म्हणून रामजी सुभेदार त्या भीमाची अतिशय सदोष बुद्धीनं त्यांची चौकशी करायचे की तुझं काही दुखतं का, तुला काही झालेलं आहे का. मग असा काळजीत का, कसली काळजी लागली तुला? आता भीमाला सांगावेच लागले. त्याने सांगून टाकले, बाबा मला एक पुस्तक हवे आहे, ते फक्त एकाच दुकानात आहे. कोणत्या दुकानात आहे? मी आता आणून देतो, पण त्याची किंमत फार आहे. म्हणजे बघा, म्हणजे एक मौल्यक किमतीचं पुस्तक, आणि ते पुस्तक आपल्याला मिळेल की नाही मिळणार याची मनामध्ये खंत बाळगून बाबासाहेब काय झाले होते, खंती झाले होते, दुःखी झाले होते, नाराज झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य निर्माण झालं होतं. परंतु त्यांच्या वडिलांना असं वाटलं होतं की आपलं बाळ कुठंतरी नाराज झालेलं आहे, कुठंतरी दुखावलं आहे, काहीतरी त्याच्या मनामध्ये एक संकोच बुद्धीचा आहे, त्याच्या मनामध्ये संकोच निर्माण झालेला आहे. म्हणून रामजी सुभेदार त्याला वारंवार विचारू लागले की बाळा तुझं काही दुखते का, तुला काही झालेलं आहे का, तुझा कुठं अपमान झालेला आहे का, तुला काही वाईट वाटायला का. कारण आता एवढ्या चौकशी बाप्पाने केल्याच्या नंतर लेखाला त्या सांगावंच लागल्या. मग शेवटी तेव्हा सांगायला सुरुवात केली की बाबा मला एक असं पुस्तक घ्यायचं आहे आणि ते फक्त एकाच दुकानामध्ये मिळते आहे आणि त्याची किंमत सुद्धा काय आहे, फार मोठी आहे. ती मिळेल की नाही याची मला काय खंत वाटत आहे. असू दे, मी आणून देतो, मला पुस्तकाचे नाव सांग आणि दुकानाचे नाव सांग. भीमाने पुस्तकाचे आणि दुकानदाराचे नाव सांगितले. रामजी तडक दुकानात गेले आणि त्यांनी दुकानदाराला ते पुस्तक मागितले. दुकानदाराने पुस्तक दाखवले. काय किंमत आहे या पुस्तकाची? दुकानदाराने किंमत सांगितली आणि रामजीला कळले आपण हे पुस्तक घेऊ शकत नाही, याची किंमत फार आहे. आता रामजी बेचैन झाले, अस्वस्थ झाले. त्यांना एकच काळजी लागली, पुस्तक कसं मिळेल. शिवाय दुकानदाराने सांगितले होते पुस्तकाला मागणी जास्त आहे, उद्यापर्यंत पुस्तक राहणार नाही. त्यामुळे तर रामजीला फारच काळजी लागली, पुस्तक मिळेल की नाही. रात्रभर त्यांना हीच तगमग, पुस्तक कसे मिळेल. दुसऱ्या दिवशी रामजीच्या बहिणीने विचारले, भाऊ कसली काळजी करतोय. बघा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्यासाठी या मीरा आत्याचा सखोल वाटा आहे. मीराबाईनं एवढे काही पराकाष्ठा घेतलेले आहे की ज्या ठिकाणी रामजी सुभेदार कमी पडतील त्या ठिकाणी सुद्धा माता मीराबाईनं रामजी सुभेदाराची चौकशी केली की दादा तू कशामुळे खंती झाला आहेस. आता रामजी सुभेदाराला वाटलं की एवढं मोठं मौल्यक पुस्तक, एवढी मोठी किंमत सांगितली दुकानदारानं, पण हे आपल्याजवळ घेण्यासाठी पैसा नाही, या पुस्तकाचं मोल देण्यासाठी आपल्याजवळ काही नाही. हे पुस्तक जर नाही नेलं तर निश्चितच आपला भीमराव नाराज राहील, दुःखी राहील, कष्टी राहील. मग त्याचं मन मोडावं तर माझं मन दुःखी, आणि माझ्या मनाला जे काही दुःख वाटत असेल आणि माझ्या मनातलं जे दुःख आहे तर ते दुःख मी आता कोणापुढे सांगू. तर त्यांची बहीण म्हणजे मीराबाई, आणि त्या मीराबाईने विचारू लागली की दादा तू इतका नर्वस का झाला आहेस, तुला कशाची खंत वाटून राहिली. दुसऱ्या दिवशी रामजीच्या बहिणीने विचारले, भाऊ कसली काळजी करतोस. पुस्तकाची हो, भीमाला एक पुस्तक हवे आहे, आज घेतले तरच मिळेल, उद्या ते पुस्तक दुकानात राहणार नाही. म्हणजे पुस्तकापेक्षा पैशाची काळजी आहे. आणि आता रामजीची बहीण पुस्तकाच्या काळजीत सहभागी झाली. तिलाही काळजी लागली, माझ्या भीमाला हे पुस्तक कसे मिळेल. भीमावर तिचे फार प्रेम होते, माया होती. आता तीही बेचैन झाली, खूप विचार करू लागली आणि एकदम तिचा चेहरा उजळला. तिचे लक्ष आपल्या गळ्याकडे गेले. तिच्या गळ्यात एक सोन्याचा ताईत होता, चमकत होता. जीवापाड तिने तो जपून ठेवला होता. दारिद्र्यात तोच एक मुलाचा दागिना त्या घरात होता. तिने तो दागिना काढला आणि भावाला म्हणाली की हे माझे गळ्यातले दागिने घे आणि तुझ्या पोराला पुस्तक घेऊन ये.
भाऊ हे घे, हे काय ताईत? हो ताईत, माझ्या गळ्यातला ताईत हा कुठेही गहाण ठेव आणि पुस्तक घेऊन ये, जा, उशीर करू नको. हे बघा किती मोठं मन. आताच्या आत्या नाहीत करू शकत. आताच्या आत्या म्हणते की नाही, ते त्यातला वाटा आमचा ठेवून दे, नंतर बघू आपण काय करायचं. तुझं पोरग मोठं होईल तर तुझ्या कुळाचा उद्धार होईल, माझ्या कुळाचं काय. परंतु मीरा आत्यानं तसं मानलं नाही. तरी मीरा आत्याबाई एक अपंग होत्या, त्यांना पायाचा पॅरेलिस होता, लंगड्या होत्या. तरीही त्या माऊलीनं एवढं उदार अंतकरणानं आपल्या गळ्यातली पोट तोडली आणि भावाजवळ दिली आणि तुझ्या पोरासाठी पुस्तक घेऊन ये, कुठेतरी गहाण ठेव. एवढं मोठ्या मनानं त्या ताईनं पुस्तकासाठी दागिना दिला. असू दे, भीमापुढे समाजाच्या गळ्यातला ताईत होणार आहे. रामजी गैवरला त्याने ताईत घेतला आणि तो सावकाराकडे गेला. आपल्या बहिणीचा जीव गहाण ठेवून त्याने पैसे घेतले आणि तो दुकानात गेला. दुकानात जाईपर्यंत त्या पुस्तकाची किंमत वाढली होती, पण पुस्तक पाहिल्यावर रामजीचाही आनंद वाढला होता. त्याने पुस्तक घेतले. भीमाला आनंद झाला पुस्तक मिळाल्याचा. रामजीला आणि त्यांच्या बहिणीला अत्यानंद झाला पुस्तक मिळवून दिल्याचा. टनटन टनटन अशी घंटा वाजून गेली, कारण जे पुस्तक पाहिजे होतं ते पुस्तक त्या बाबासाहेब आंबेडकरांना उपलब्ध झालं. आणि ते उपलब्ध करून दिलं तर त्या मीरा आत्याच्या गळ्यातल्या दागिन्यानं पुस्तक उपलब्ध केलं गेलं. त्यानंतर ही तासात संपली, गोष्टीचा तास संपल्याची सूचना झाली. पण अण्णा मास्तरांनी गोष्ट सुरू ठेवली. ते सांगू लागले, मुलांनो, भीमाने खूप वाचन केले, खूप ज्ञान मिळवले, शाळेचाही त्यांनी खूप अभ्यास केला. एक एक परीक्षा तो पास होऊ लागला आणि तो आनंदाचा दिवस उजाडला. त्या दिवशी भीमा मॅट्रिकची परीक्षा पास झाला होता आणि तेवढा आनंद झाला साऱ्यांना, साऱ्या समाजाला आनंद झाला. त्या समाजात आजपर्यंत कुणीच मॅट्रिक झाले नव्हते, कुणीच शिकले नव्हते. साऱ्या समाजाला भीमाचा अभिमान वाटला, भीमाचा सत्कार झाला आणि भीमाचा आता भीमराव झाला. साऱ्यांना आनंद झाला. पण भीमा उदास होता, त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तो दुःखी झाला होता. तो मनात म्हणत होता, आई, आज तू हवी होतीस. साऱ्या मुलांची मने हेलावली आणि त्याच मनस्थितीत मुले घरी निघून गेली. कारण मी जे काही एवढं वैभव करत आहे आणि हे वैभव करण्यासाठी आज एवढा मी हट्टीपणा तुझ्या समोर करतोय आणि तोच हट्टीपणा मी तुझ्या समोर केला असता